श्री राम समर्थ. भाग क्रमांक 61 श्रीराम. आपण पाहिलं की कशा प्रकारे वृत्तासुराला चा जन्म आधीचा होता. सगळे जन्म एकावर एक आहेत. एका कर्मामुळे दुसरं कर्म निर्माण होतं. त्याच्यानंतर दुसरे जन्म वेगवेगळे योजले जातात. आधीची कर्म आहेत त्यांची फळं भोगायसाठी अजून किती जन्म कोणाचे शिल्लक आहेत कोणाला माहीत नाही. आणि अशा प्रकारे चक्र सुरू असतं. त्याच ठिकाणी त्याने पुढे दिती आणि आदिती या ज्या दोन माता होत्या किंवा या दोन पत्नी ज्या होत्या कश्यपांच्या, त्यांच्या संततीचं त्यांनी वर्णन केलं आहे की त्यांच्यापासून अनेक प्रकारची संतती निर्माण झाली. अर्थात आदितीपासून देवांची निर्मिती झाली आणि आणि दितीपासून अर्थात दैत्य निर्माण झाले. अशी जी माहिती आहे त्याला अनुसरून त्यांनी कशा प्रकारे ही किती कोणाला पुत्र झाले अशी वगैरे त्यांनी वंशावळ या ठिकाणी दिली. त्यामध्ये जे महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्याला आपण स्पर्श करूया. जसं त्यांनी सांगितलं की वाल्मिकी ऋषींना सुद्धा वारुळामधून बाहेर आले म्हणून वाल्मिकी असं नाव पडलं, अशी एक त्यांनी माहिती दिली. आणखीन एक महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितला आहे. त्यांनी असं म्हणलं की उर्वशी ही जी अप्सरा होती स्वर्गातली, अर्थात ही दिसायला अतिशय सुंदर होती. आणि ही जी अप्सरा आहे हिला बघितल्यावरती मित्र आणि वरुण हे जे दोन देव होते, त्या दोन देवांनी जेव्हा फक्त तिला बघितलं आणि बघितल्यावरती अर्थात त्यांचं वीर्यस्खलन झालं. आणि वीर्यस्खलन झाल्यावरती गंमत अशी घडली की त्याने आपलं वीर्य एका घड्यामध्ये जपून ठेवलं आणि नंतर यथावकाश त्या घड्यामधून अगस्त्य आणि वशिष्ठ या दोन ऋषींचा जन्म झाला. कशी गंमतची गोष्ट आहे. म्हणजे टेस्ट बेबीसारखंच झालं नाही का, की त्यांनी फक्त घड्यामध्ये ठेवून दिलं बाजूला काढून आणि त्याच्यापासून दोन ऋषी निर्माण झाले. अर्थात थोडा फरक आहेच आहे की फक्त बघून स्खलन झालं. प्रत्यक्ष त्यांनी अशा प्रकारची कुठलीही गोष्ट केली नव्हती तरी पण हे असं घडलं असं त्यांनी वर्णन केलं. आणि अशा प्रकारे हे अगस्ती नावाचे महान ऋषी आणि अर्थात वशिष्ठसुद्धा महान ऋषी होते जे प्रत्यक्ष भगवान श्रीरामांचे गुरु होते. यांची निर्मिती अशा प्रकारे झाली. त्याच्यानंतर शची जी होती इंद्राची पत्नी, हिच्यापासून 3 मुलं इंद्राला झाली. त्यातल्या एकाचं नाव होतं जयंत. जयंत प्रसिद्ध आहे अतिशय. त्याच्यानंतर एक ऋषभ नावाचा एक मुलगा झाला आणि तिसऱ्याचं नाव होतं मीढवान. असे 3 पुत्र जे आहेत ते शचीला झाले इंद्रापासून. त्याच्यानंतर भगवंताने स्वतः वामन अवतार धारण केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांची पत्नी होती कीर्ती या नावाची. आणि तिच्यापासून जो पुत्र निर्माण झाला त्याचं नाव होतं बृहच्छलोक या नावाचा पुत्र झाला. त्याच्यानंतर अर्थात वामनांनी म्हणजेच भगवंताने आदितीच्या पोटी जन्म काय घेतला किंवा त्याने पुढे काय केलं याच्याविषयीचं वर्णन सगळं पुढे येणार, म्हणून याच्याविषयी त्यांनी काही म्हणलेलं नाही संक्षेपामध्ये या अध्यायात. कारण पुढच्या काही अध्यायामध्ये हे सगळं विस्ताराने येणार आहे, म्हणून फक्त उल्लेख केला की कोणाला काय झालं. त्यांनी जसं म्हणलं की कश्यपाची जी द्वितीय पत्नी होती दिती, तिलासुद्धा अनेक पुत्र झाले. त्याच्यामध्ये प्रमुख जे होते त्याच्यामध्ये प्रल्हाद आपल्याला माहीत आहे. प्रल्हाद होता आणि अर्थात बली राजा पण होऊन गेला. आणि अर्थात त्याच ठिकाणी हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष नावाचे पण 2 पुत्र झाले. हे अर्थात दानववंशामध्ये होते, असुरवंशीय होते. यांचीही कथा आपण मागे ऐकली आहे. आणि हा जो हिरण्यकश्यप होता त्याची पत्नी होती कयाधू. ही सुद्धा प्रसिद्ध आहे तशी बऱ्यापैकी. आणि हिचे वडील होते त्याचं नाव होतं जंभ. त्यांनी हिचा विवाह या दानवाशी करून दिला. आणि कयाधूला
4 मुलं होती. त्यातलं एक जास्त प्रसिद्ध आहे, तो म्हणजे प्रल्हाद. प्रल्हाद आपल्याला माहिती आहे की प्रल्हाद हा एक मुलगा होता, परंतु अजून त्याला 3 भाऊ होते. त्याच्यामध्ये एक सर्हाद, एक अनुराध आणि एक राध आणि प्रल्हाद असे 4 भाऊ होते आणि एक बहीण पण होती. ही माहिती आपल्याला नवीन आहे की प्रल्हादाला एक बहीण होती, तिचं नाव होतं सिंहिका. ऑन कोणाचा आहे हा? एक मिनिट. कोणाचा रेडिओ आहे तो शेणा. तर ही जी प्रल्हादाला एकच बहीण होती, तिचं नाव होतं सिंहिका. आणि हिच्यापासून एक तिला पुत्र झाला, त्याचं नाव होतं राहू. राहू आपल्याला माहिती आहे, अर्थात विप्रचित्ती नावाच्या दानवापासून तिला हा पुत्र निर्माण झाला. आणि राहू अतिशय प्रसिद्ध होता की ज्याने अमृतपान जेव्हा चालू होतं त्यावेळेस त्यांनी कपटाने देवरूप धारण केलं आणि भगवंताने अर्थात सुदर्शन चक्राचा वापर करून त्याचा शिरच्छेद केला. हाच तो राहू. त्याच्यानंतर सर्हद नावाचा जो त्याचा भाऊ होता, त्याच्या पत्नीचं नाव होतं कृती. तिला पंचजन्य नावाचा एक पुत्र झाला, पंचजन. आणि याची जी पत्नी होती तिचं नाव होतं धमनी. आणि हिला 2 पुत्र झाले. एकाचं नाव होतं वातापी, दुसऱ्याचं नाव होतं इल्वल. विचित्र नाव आहेत, पण या दोघांचं महत्त्व थोडंसं आहे, म्हणून तर मी तुम्हाला सांगतो. सर्वांची नावं सांगत नाही, जे महत्त्वाचे आहेत, ज्यांच्या काही गोष्टी आहेत पुढे त्याच्याशी संबंधित लोकांचाच फक्त उल्लेख करतो, बाकी अशी भरपूर नावं आहेत. परंतु हे जे 2 पुत्र होते, वातापी आणि इल्वल, याची एक कथा आहे. याच्यात त्यांनी उल्लेख केला की इल्वलाने अगस्तींच्या आतिथ्याच्या वेळीस वातापीला शिजवून त्यांना खाऊ घातले. ही कथा आहे की अगस्ती मुनी होते आणि इल्वलाचा जो भाऊ होता त्याचं नाव वातापी आहे, बरोबर आहे. ह्या वातापीलाच त्यांनी शिजवलं आणि खायला घातलं, अशी कथा आहे. अर्थात ती कथा इथे नाही आहे, पण ती कथा मी तुम्हाला सांगेन. ती कथा माहिती आहे आपल्याला, ती सांगेन तुम्हाला. ती ऐका थोडीशी. की जसं हे 2 जे भाऊ होते, दोघंही जण राक्षस होते किंवा दोघंही जण असुर योनीमध्ये होते. एकाचं नाव होतं इल्वल आणि दुसऱ्याचं वातापी. आणि हे दोघं जे होते हे पूर्णपणे सर्व ऋषीमुनींच्या भयंकर विरोधामध्ये होते आणि देवांच्याही अर्थात. आणि म्हणून ते काय करायचे की ऋषीमुनींना मुद्दाम बोलवायचे त्यांनी. आणि असे हे करत असताना ते काय करायचे की ब्राह्मणाचं रूप घ्यायचे दोघे जण. आणि तिथे जे कोणी ऋषी यायचे त्यांना बोलवायचे, या या या, आमची इच्छा आहे तुमचं आतिथ्य करायची. ऋषीमुनींना वाटायचं चांगला एक ब्राह्मण आहे, चला त्याच्याकडे आपण आतिथ्य घेऊया. आणि मग काय करायचे हे की हा जो वातापी होता, त्या वातापीला हा मारायचा, सगळं मायेने अर्थात. आणि त्याचं मांस जे आहे तो त्या ऋषींना येणाऱ्या खायला घालायचा. अर्थात मायेमुळे ते समजायचं नाही की हा मांसाचा भाग आहे, या नाहीतर ते मांसाहार तर कधी करायचेच नाही ऋषीमुनी किंवा ब्राह्मण, प्रश्नच नव्हता. परंतु हा अशा प्रकारे कपट करायचा आणि जेवणामध्ये या वातापीचं मांस तो शिजवून खायला लागायचा. आणि एकदा का त्या ऋषीने ते खाल्लं की त्यानंतर तो काय करायचा, जेवण झाल्यावर म्हणायचा, अरे इकडे ये रे, कुठे आहेस तू वातापी, ये ये लवकर ये, असं म्हणला की तो वातापी त्या ऋषीचं पोट फाडून बाहेर यायचा. आणि अशा प्रकारे त्या ऋषीला मृत्यू यायचा किंवा त्या ब्राह्मणाला मृत्यू. अशा प्रकारे त्याने अनेक लोकांना मारलं. आणि असा हा कपटी होता, अतिशय कपटी होता. आणि त्याने असं अनेक लोकांना केलं होतं. त्याने असं करता करता एक दिवस अगस्ती ऋषी आले. बघा, अगस्ती ऋषी तेव्हा आले तेव्हा या दोघांनी बघितलं की हे तर फार महान ऋषी आहेत, बरं झालं चांगला बकरा मिळाला आपल्या हिशोबात. आणि मग त्यांनी त्याला सांगितलं, मुनीवर आमची इच्छा आहे तुमची सेवा करावी, तुम्हाला भोजन द्यावं. अगस्ती ऋषी म्हणाले, ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, जरूर या. म्हणे तुम्ही या स्नान करून, आम्ही तुमच्यासाठी भोजन तयार करतो. म्हणे ठीक आहे, आत्ता आलं स्नान करून. अगस्ती मुनी स्नान संध्या करायला गेले आणि अर्थात
नेहमीप्रमाणे इल्वलने वातापीला मारून टाकलं आणि त्याचं मांस जे आहे ते शिजवलं. आणि मायेने त्यांनी ते अगस्तींना वाढलं. अगस्तींनी सुद्धा नेहमीप्रमाणे देवाची प्रार्थना केली आणि ते सगळं मांस छान खाऊन टाकलं. खाऊन टाकल्यावरती इल्वल याची वाटच बघत आहे की कधी खातोय. खाऊन झालं आणि ते जसे उठले, इल्वलने नेहमीप्रमाणे हाक मारले, अरे वातापी कुठेस, लवकर ये इकडे. पण यावेळेस अक्रीत घडलं. यावेळेस वातापी बाहेर आला नाही. त्यांनी परत हाक मारले, अरे वातापी कुठेस, लवकर बाहेर ये. परंतु वातापी बाहेर आला नाही. त्यांनी अनेक हाका मारल्या, हाका मारून मारून दमला, पण वातापी बाहेर आला नाही. त्यानंतर अगस्ती मुनी त्याला म्हणाले, अरे तू त्याला मला देऊन टाकलंस ना, मला तू त्याला खायला दिलंयस, भोजनाच्या स्वरूपात दिलं आहे, आणि मी तुझं जे काही तू मला दिलंस ते स्वीकारलेलं आहे, आणि स्वीकारलेली वस्तू परत द्यायची नसते, आणि म्हणून तुझ्या भावाला मी गट्टम केलेलं आहे, आता त्याला विसरून जा. अशा प्रकारे अगस्ती मुनींनी प्रतिमाया केली. त्यांना आधीच माहीत होतं की हा राक्षस आहे, परंतु त्यांनी ठरवलं की आता आपल्यालाच हे कार्य करावं लागेल. या राक्षसाने जो काही संहार केला आहे ब्राह्मणांचा आणि ऋषींचा, ह्याला आपल्यालाच कुठेतरी पायबंद घालायचं आहे, आणि म्हणून त्यांनी स्वतः हे अशा प्रकारची गोष्ट केली आणि या इल्वलला छान प्रकारे उत्तर दिलं. असा हा प्रसिद्ध राक्षस आहे. म्हणून त्याचा उल्लेख इथे आहे की यानेच अगस्त्य मुनींना आतिथ्य करताना वातापीचं मांस शिजवून घातलं. त्याच्यानंतर अजून एक भाऊ होता प्रल्हादाला, अनुरुधा. याच्या पत्नीचं नाव होतं सूर्म्या. तिला पण 2 पुत्र होते, बाष्कल आणि महिष असे तिलाही 2 पुत्र होते. त्याच्यानंतर प्रल्हादाचा मुलगा होता, त्याचं नाव काय होतं, विरोचन. हाही प्रसिद्ध होता. प्रल्हाद जसा प्रसिद्ध तसा विरोचन राजा पण प्रसिद्ध होता, आणि तसा तो चांगला पण होता. आणि या विरोचनाची जी पत्नी होती तिचं नाव होतं देवी, आणि हिला जो मुलगा झाला त्याचं नाव होतं बली, राजा बली. बली राजा हा अर्थात आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध आहे. तर हा प्रल्हादाचा अर्थात नातू होता. त्याच्यानंतर हा जो बलिराजा होता त्याच्या पत्नीचं नाव होतं अशना, आणि तिला 100 पुत्र झाले. त्यातला जो मुख्य जो पुत्र होता त्याचं नाव होतं बाण. आणि अशी बळीराजाची कथासुद्धा अर्थात पुढे येणार आहेच आहे. आणि हा जो बाण, त्यांचा जो मुख्य मुलगा जो होता, बाण हा भगवान शंकराचा खूप मोठा भक्त होता, आणि अर्थात यथावकाश भगवान शंकराची आराधना करून तो त्यांच्या गणांचा प्रमुखसुद्धा बनला. इतकी त्याची भक्ती होती. अशी कथा पुढे कदाचित येईल, परंतु हा बाणसुद्धा अतिशय प्रसिद्ध असा होता. दितीला अजून 49 पुत्र होते, त्याला मरुद्गण म्हणतात. ते सगळे निपुत्रिक होते, पण इंद्राने त्या मरुद्गणांना देव बनवलं. अशी माहिती जेव्हा शुकमुनी सांगत होते, ते राजाने पटकन प्रश्न विचारला, अहो मरुद्गण जे आहेत हे तर दितीचे पुत्र आहेत ना, त्यांच्या वंशामध्ये जन्माला आलेत ना, मग जर त्यांच्या वंशात जर जन्माला आले असतील देव कसे बनले? ते मरुद्गण तर देवामध्ये येतात. मग हे असं कसं घडलं? ते देव कसे बनू शकले? असुर योनीमध्ये असून देव कसे बनले? आणि त्यांचा आसुरी भाव ते सोडले का? ते सोडू शकले का? आणि इंद्राने त्याने देव का बनवलं? हाही मला एक प्रश्न आहे. तेव्हा आपण कृपया मला हे सांगा की असं कसं घडलं. राजाने प्रश्न नक्कीच खूप छान विचारला, कारण तो अतिशय लक्षपूर्वक कथा ऐकत होता. तसे आपण सर्व ऐकत आहात, लक्षपूर्वक ऐकत आहात, खरोखर श्रद्धेने ऐकतात, भक्तीने ऐकतात. श्रोत्यावर खूप काही अवलंबून आहे. न दिसणारा श्रोता असून सुद्धा मला फरक पडतो सांगताना, कारण तुम्ही सर्व भक्तिवाली लोक आहात. त्यामुळे खरोखर ती भक्तिवान श्रोत्यांना कसं सांगायचं हे महाराजच मला मार्गदर्शन करतात.
श्रोत्याचं महत्त्व खूप आहे. आता सुद्धा आपण जो एक कार्यक्रम करणार आहोत महाराजांच्या कृपेने गुरुपौर्णिमेला, त्या ठिकाणी एक वक्ते येणार आहेत, प्रवचनकार एक येणार आहेत आणि ते खूप चांगले साधक आहेत. हे जे प्रवचनकार आहेत हे खूप मोठे साधक आहेत. ते इस्कॉनचे फॉलोअर आहेत, लक्षात ठेवा. त्यांचे ते रेग्युलर फॉलोअर आहेत, प्रभूजी आहेत एक, आणि ते आपल्याकडे येणार आहेत यावेळेस प्रवचन देण्यासाठी. खरंच खूप चांगले आपल्याला प्रवचनकार मिळणार आहेत. जरूर त्यांचं प्रवचन आपण ऐकूया. आणि त्यांनी विचारलं मला की तुम्ही मंदिरामध्ये जिथे आहे तिथे किती लोक असतील, कोणत्या प्रकारची क्राऊड आहे. त्यांनी मला थोडं विचारलं की क्राऊड कुठल्या प्रकारची आहे, कुठल्या वयोगटाची आहे, कुठल्या प्रकारची आहे हे सांगा, कारण कशा प्रकारची क्राऊड आहे त्याप्रमाणे बोलावं लागतं. मी त्यांना म्हटलं बाबा आमचे जे काही क्राऊड आहे त्याच्यामध्ये भरपूर लोक जे आहेत ते दीक्षितच आहेत, भरपूर लोक अनुग्रहित आहेत. त्यातले सगळे नसले तरी पण बहुसंख्य लोक या मार्गाशी संलग्न आहेत. तेव्हा हे तुम्ही लक्षात ठेवून, मिक्सचर आहे क्राऊडचं लक्षात ठेवा की काही नवोदित पण आहेत, पण भक्ती आहे, आणि काही तर अर्थात अनुग्रहित आहेत. या दोन्ही गोष्टी तुम्ही गृहीत धरा आणि त्याप्रमाणे तुम्ही कसं लेक्चर तुम्हाला द्यायचं आहे, काय जे काय म्हणायचं आहे ते तुम्ही प्रवचन द्या. ते म्हटलं बरं झालं ही माहिती दिली मला, त्याप्रमाणे प्रिपरेशन करायला बरं. आणि अशा प्रकारे खूप चांगले वक्ते आपल्याला मिळालेले आहेत. आणि म्हणून तुम्ही म्हटलं की श्रोते आणि वक्ते दोघेही महत्त्वाचे आहेत. श्रोत्यांवरती अवलंबून की वक्त्याने कसं बोलावं ते, तशा प्रकारचे श्रोते तशा प्रकारे वक्त्याला बोलावं लागतं. क्राऊड जसं असेल त्याप्रमाणे बोलायचं असतं. आणि अशा प्रकारे ह्या ठिकाणी सुद्धा त्यांनी असं म्हणलं आहे की जर मरुद्गण जर मुळामध्ये ज्यांच्यापासून त्याची उत्पत्ती झाली हे जर असुरियांशी संबंधित होते तर मग ते देव कसे बनले. आणि मग म्हणून तर राजाने लगेच प्रश्न विचारला, कारण तो अवधान ठेवून कथा ऐकत होता की काय ऐकतोय. आणि लगेच त्याने प्रश्न विचारला चौकसपणे की असं कसं घडलं, मला याचं उत्तर द्याल का. तेव्हा शुकाचार्यांना फार कौतुक वाटलं. म्हणले खरंच राजा, मी तुला जेवढ्या कथा सांगतोय तू अतिशय लक्षपूर्वक आणि भक्तीने ऐकतोयस, याचा मला खूप आनंद आहे. आणि म्हणून मलासुद्धा कथा सांगण्यामध्ये आनंद होतो. शिक्षक जेव्हा एखादा शिकवत असतो त्यावेळी जेव्हा विद्यार्थी मन लावून ऐकतात, प्रश्न विचारतात, तेव्हा नक्कीच शिकवणाऱ्या शिक्षकाचा पण हुरूप वाढतो. तसाच प्रकार काहीसा आहे. आणि म्हणून शुकाचार्य जे आहेत त्यांना खूप आनंद झाला की चांगल्या प्रकारचा श्रवण राजा करतोय. आणि ते म्हणाले नक्की ऐक, तुला मी हे असं कसं घडलं हे तुला सांगतो. त्यांनी फार छान कथा सांगितली शुकमुनींनी. शुकमुनी म्हणाले की तुला तर माहीत आहे की दितीले जे दोन पुत्र जे होते, हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष, या दोन्हींचा वध केला. कोणी केला? भगवंतानी केला, विष्णूंनी केला. अर्थात कोणासाठी केला? सर्वांचं भलं करण्यासाठी, पण विशेषतः कोणाचं? इंद्राचं, कारण त्यांनी स्वर्गावरती आक्रमण केलं होतं. दोन्ही पुत्र होते दितीचे. दोन्ही पुत्रांचा वध केला भगवंतानी. जेव्हा तिच्या या दोन पराक्रमी पुत्रांचा वध झाला तेव्हा तिला अत्यंत क्रोध आला, दितीला सुद्धा. आणि तिने मनात विचार केला क्रोध कोणाचा आला, पण तिला क्रोध इंद्राचा आला, भगवंताचा नाही आला. ती म्हणली की इंद्र काय फार चांगला माणूस नाही आहे, हा सुद्धा क्रूरच आहे, हा सुद्धा खूप विषय वासनेमध्ये असतो, हा निर्दयी आहे, याने माझ्या भावाला मारायला लावलं, त्याच्यासाठी भगवान विष्णूला त्यांनी प्रवृत्त केलं, याच्यामुळे हे सगळं घडलं आहे. तर याच्यावरती मला सूड उगवायचा आहे, ह्या इंद्राला मला धडा शिकवायचा आहे. आणि म्हणून आता हा कसा शिकवता येईल ह्याचा मला विचार करायला पाहिजे. याला सगळे देवांचा राजा मानतात, पण मी याला राजा मानत नाही. कसला हा राजा आहे? हा तर अतिशय मस्तवाल आहे. तेव्हा या मस्तवाल इंद्राची घमेंड जिरवेल असा मला पुत्र हवा आहे, कारण बाकी कोण करू शकतो. आणि असा पुत्र जर मला झाला तर किती छान होईल. आता असा पुत्र कसा मिळावा? तिने विचार केला की पुत्र मिळवण्यासाठी माझे पती आहेतच, आणि मुख्य म्हणजे माझे पती काही साधे नाहीत, कश्यप मुनी आहेत.
माझे पती असे आहेत की त्यांनी जर ठरवलं तर ते कुठल्याही प्रकारची संतती उत्पन्न करू शकतात. ही शक्ती त्यांच्यामध्ये आहे. तेव्हा त्यांना आता आपण जर खुश केलं, त्यांची जर मर्जी राखली, तर ते आपल्याला नक्की विचारतील की तुला काय हवं आहे. त्यावेळेस आपण हे मागूया. किती बघा हुशार होती बायको त्याची. किती म्हणली मी माझ्या पतीला खुश करेन आणि इतकं खुश करेन की ते बेसावतपणे कधीतरी मला म्हणतील बोल तुला काय हवं. आणि असं त्यांनी म्हणायची, फक्त म्हणावं मी मग काय मागायचं ते मागते बरोबर, असा तिने अतिशय कपटीपणे विचार केला. आणि मग तिने त्यांची सेवा करायला सुरुवात केली. दिवस रात्र त्यांची सेवा केली, सर्व प्रकारची शुश्रूषा केली, अतिशय प्रेमाने सेवा केली. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत तिने त्यांची खूप चांगली सेवा केली. आणि अशी दिवस रात्र अहोरात्र जेव्हा सेवा केली तेव्हा अर्थात कश्यप मुनी खूप आनंदित झाले की कुठल्याही प्रकारे आराम न करता पती उठायच्या अगोदर उठायची, त्यांची सगळी तयारी करून ठेवायची, जे काय पाहिजे ते सगळं आणून ठेवायची. पती जेव्हा यज्ञ करायचे सगळं यज्ञ साहित्य आणून ठेवायची, सगळ्या गोष्टी त्याच्या अगोदर करून ठेवायची. पती झोपल्यावरती पतीचे पाय चेपायची, स्वतः झोपायची नाही. त्यांना झोप आल्यानंतर ती झोपायची, जो काही वेळ मिळेल तेवढाच वेळ. आणि हिचे पती तर अर्थात ऋषी होते, ते तर ब्रह्ममुहूर्तात उठायचे. आणि त्यांची तिने अशी अविरत सेवा केली. आणि अशी अविरत सेवा केल्यावरती कश्यप मुनी जे ते अर्थात खूप आनंदित झाले की किती माझी पत्नी माझी सेवा करते, त्यांना असं वाटलं. आणि एक दिवस ते खूप आनंदित झाले आणि त्यांनी प्रश्न केला आपल्या ह्या पत्नीला की बोल तुला काय हवं. भागवतामध्ये एक खूप सुंदर उल्लेख आहे की त्यांनी असं म्हटलं की सृष्टीची उत्पत्ती जेव्हा झाली तेव्हा ब्रह्मदेवाने अनेक जीव निर्माण केले, पण ते सगळे जीव जे होते ते अनासक्त होते सुरुवातीला. मग देव म्हणाले, ब्रह्मदेव म्हणाले, जर आसक्ती निर्माण झाली नाही तर हा खेळ कसा चालेल. सगळे अनासक्त बनले तर सृष्टीत काही घडणारच नाही ना. मग आसक्ती कशी निर्माण होणार. आणि आसक्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी स्त्रीचं उत्पत्ती केली, असं वर्णन भागवतामध्ये. आणि त्यामुळे अर्थात नंतर स्त्रीची निर्मिती झाली. आणि अर्थात त्यांच्याकडे हे सगळे नर जे आहेत ते आकर्षित झाले, मग ती कुठल्याही योनीमध्ये असो. अशा प्रकारे ही गोष्ट घडली असं भागवतामध्ये म्हणलं. आणि या ठिकाणी सुद्धा अशीच गंमत घडली की कश्यप मुनींची जेव्हा तिने दिवस रात्र सेवा केली तेव्हा एक दिवस ते अत्यंत आनंदित होऊन तिला अनावधानाने म्हणाले की हे सुंदरी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल तुझी काय इच्छा आहे, काय तुला हवं आहे बोल. या लोकी तुला अशी कुठली वस्तू पाहिजे तू मला सांग, फक्त तुला मी ती देईन. अर्थात कश्यप मुनी होते आणि त्यामुळे त्यांना काहीही करणं शक्य होतं हे तिला माहीत होतं. तेव्हा ती याच गोष्टीची वाट बघत होती. आणि जसं हे म्हणाले, दिती लगेच म्हणाली की आपण जर खरोखर माझ्यावर जर आनंदित झाला असेल माझ्या सेवेवर, तर मला एक वर पाहिजे. म्हणजे बोल तुला काय वर पाहिजे, मी द्यायला तयार आहे. आश्वासित केलं. आणि नक्की देणार, हो. मला असा वर हवा आहे की ज्या इंद्रामुळे माझ्या 2 मुलांचा मृत्यू झाला, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूचा, या इंद्राचा वध करेल असा पुत्र मला हवा. ही मागणी तिने केली. बघा मागणी काय केली. इंद्राचा वध करेल असा पुत्र मला द्या तुम्ही. हे जेव्हा तिने मागणी मागितली तेव्हा त्यांचे म्हणजे ते भानावरती आले. तिच्या सेवेवर अत्यंत खुश होऊन त्यांनी जे काय म्हणलं, परंतु जेव्हा दितीने असे उद्गार काढले, अशी मागणी केली, तेव्हा ते क्षणामध्ये आपले भानावर आले. म्हणले अरे रे रे, काय घडलं हे, काय घडलं हे. कश्यपांना खूप पश्चाताप झाला. ते म्हणाले आज माझ्यावर काय वेळ आली बघा. आता मला हिला वर द्यायचा आहे, मी शब्द दिला आहे, आणि जर मी तिला हा वर दिला तर माझ्या हातून मोठा अधर्म घडण्याची शक्यता आहे. अहो इंद्राला मारेल असा जर मी
पुत्र जर निर्माण करायचं ठरवलं, अर्थात मलाच निर्मिती करायची, माझी पत्नी आहे, तर हा अधर्म होईल. आणि हा अधर्म करण्याची वेळ आज माझ्यावर आली आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण हेच, मी माझ्या स्त्रीवर खूप मोहित झालो. मी हे विसरून गेलो की माझ्या या स्त्रियेपासून असुर निर्माण होत आहेत. हिची स्वतःची सुद्धा वृत्ती जी आहे ती तामसी आहे. माझी दुसरी पत्नी तामसी नाही, अदिती तामसी नाही, परंतु दिती तामसी आहे हे मी विसरून गेलो. क्षणभर मला हे सगळं विसर पडल्यामुळे, असं घडल्यामुळे मी तिला अनावधानाने म्हणलो की काय मागायचे ते माग. खरोखर माझी एवढी तपश्चर्या, माझं सगळं वाया गेलं. आज तिने जे मागितलं ते जर मी दिलं तर किती मोठा अधर्म माझ्याकडून घडेल याला मोजमापच नाही आहे. पण यात तिचा काय दोष आहे? तिला जे मागायचं तिने बरोबर मागितलं. एका तामसी स्त्रीकडून हेच घडणार होतं. तिची चूक नाही, चूक माझीच आहे की मी तिला ओळखलं नाही. किती परफेक्ट बोलले ते, की मी माझ्या इंद्रियांवर ताबा ठेवला नाही, मी माझ्या मनावर ताबा ठेवला नाही आणि तिला मी ओळखू शकलो नाही. हा माझाच दोष आहे. तेव्हा माझा धिक्कार मी करतो. अशा प्रकारे त्याने आपला स्वतःचा भरपूर धिक्कार केला. पण धिक्कार केले तरी करायचा का हा प्रश्न होतात ना. धिक्कार केला ठीक आहे, पण वर कसा द्यायचा हा प्रश्न होता. वर जर नाही दिला तरी दोष लागणार होता. कारण वर देण्याचं वचन त्यांनी दिलं होतं की हो तुला काय हवं ते माग, मी देईन, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. नक्की देणार का? हो देणार. शब्द दिलेला होता. दिलेला शब्द फिरवणं हे महापाप, हेही लक्षात ठेवा. म्हणून आपण जर कोणाला शब्द दिला, मी अमकं अमकं करीन, मी अमकं अमकं करायला तयार आहे, मी असं असं करीन, मी तुझी वाट बघेन, जे काय असेल ते. शब्द दिला तर तो शब्द पाळला पाहिजे. शब्द नाही पाळलात तर पाप लागतो. म्हणून शब्द देण्यापूर्वी विचार करा की मी शब्द दिला तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. मी दिलेला शब्द पाळू शकतो का नाही पाळू शकत. पाप कसं छोट्या छोट्या गोष्टीत लागतं. या गोष्टी तर मनुष्य मोजत पण नाही. काय फरक पडतो आहे, बोललो नाही गेलो, काय होतं त्याला. अशा आपण अनेक छोट्या छोट्या गोष्टी करत असतो. आणि कधी कधी एखादी व्यक्ती आपल्यावर अवलंबून असते. लक्षात ठेवा, एखाद्या ठिकाणी अवलंबून असेल तर जाणं जरुरी आहे. एक वेळा क्राऊडमध्ये बोलवलं असेल की या तुम्ही पण कार्यक्रमाला, तर ठीक आहे एक वेळ. पण जर तुमच्याकडे एखादी सेवा दिली असेल की बाबा मी अमकी अमकी सेवा आहे या दिवशीची मी करणार आहे, भले अतिशय छोटी का असे ना, पण जर तुम्ही ते जर त्यांना सांगितलं असेल की ही सेवा मी करणार आहे आणि जर तुम्ही नाही गेला तर सेवा होईल, कोणतरी करेल, पण तुम्ही न गेल्याचा पाप तुम्हाला लागेल. लक्षात ठेवा. जसं आता आपण मेसेज टाकला की गुरुपौर्णिमेला अमक्या अमक्या सेवा आहेत, कोण काय करायची ती करू शकता. अनेक लोकांनी वेगवेगळ्या सेवा मागितल्या आहेत. जसं अगोदरच आपण डिक्लेअर केलं की सेवा करताना आर्थिक प्रश्न काही नाही आहे. सेवा सगळ्या ज्या आहेत त्या मंडळ खर्च करेल. तुम्हाला करा किंवा न करा आम्ही काही म्हणत नाही. पण सेवा म्हणून कोण घेऊ इच्छितं सांगा. हेच आपण जाहीर केलं की आर्थिक विवंचना तुमच्यावर येणार नाही याची काळजी मंडळ घेईल, महाराज घेतील. फक्त सेवा तुम्हाला कुठली करायची ते सांगा. आणि अनेक साधकांनी अनेक प्रकारच्या सेवा घेतलेल्या आहेत. परंतु लक्षात ठेवा, शब्द तुम्ही महाराजांना देताय. तुम्ही सेवा करण्याचं जर समजा ठरवलं असेल, संकल्प सोडला असेल, तर ती सेवा तुम्हाला करणं भाग आहे. जर तुम्ही नाही करू शकलात तर त्याची पर्याय व्यवस्था झाली पाहिजे. आणि जर नाही झाली ती सेवा तर त्याचं पाप तुम्हाला लागणार. हे सांगायची गरज नाही, हे आपोआपच होतं. म्हणून शब्द पाळण्याला फार महत्त्व आहे. या ठिकाणी कश्यप मुनी तेच म्हणले की आता मी करू काय. दोन्हीकडे संकट आहे, इकडे आड आणि तिकडे विहीर. शब्द पाळला तरी इंद्राचा वध करणारा पुत्र मला स्वतःला द्यायचा आहे. नाही पाळला तर शब्द न पाळल्याचं पाप पण लागतं. काय कर, द्विधा मनस्थिती झाली, काय करावं. नंतर मग त्याला एक उपाय सुचला थोडासा. त्याने काही विचार केला. तो म्हटलं ठीक आहे, तू मला वर मागितल्यास मी तुला शब्द दिला, मी हा नक्की वर तुला देईन. फक्त एकच गोष्ट तुला मी सांगतो ती लक्षात ठेव, की तुला मी एक व्रत सांगतो. एक व्रत तुला मी सांगतो, ते व्रत तू विधीपूर्वक फक्त करायचं. 1 वर्षाचं व्रत आहे. हे जर तू पूर्ण केलंस
तर त्यानंतर जो पुत्र तुला होईल माझ्यापासून, अर्थात तो इंद्राचा नक्की वध करेल यात शंका नाही. पण जर तू ते व्रत नीट केलं नाहीस, जर नियम तोडलास, तर त्याच्या उलटं होईल. तो इंद्राचा वध तर नाहीच करणार, पण तो देवांचा मित्र बनेल किंवा देवांमध्ये सहभागी होईल, हे लक्षात ठेव. तेव्हा आता कश्यप मुनीने आपल्या शब्दामध्ये असं म्हणाला, बॉल तिच्या कोर्टात टाकला. म्हणाले, आता तुला मी वर दिलेला आहे, फक्त 1 वर्ष विधीचं या व्रताचं तुला पालन करायचं. काय करायचं ते मी सांगतो, व्रत कसं आहे ते तुला मी सांगतो, तो प्रश्न नाही. अर्थात दितीने काही विचार केला नाही. ती म्हणली, चला माझे पतिराज द्यायला तयार आहेत, हाच फार मोठा भाग आहे. असा वर मला मिळतोय, अजून काय पाहिजे मला. आता सूड उगवायची संधी दिली आहे, व्रत तर सांगितलं करायला आणि 1च वर्ष तर करायचं, काय मोठी गोष्ट आहे, करून टाकू आपण. तिला काय त्याचं वाटलं. ती म्हणली, हो ठीक आहे, आपण जे काही मला सांगाल ते मी करायला तयार आहे, फक्त मला सांगा की काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. काय केलं तर चालत नाही हे सांगा, कारण काय व्रताचा भंग होता कामा नये. तर मला सगळं सांगा की काय करायचं काय. म्हणजे ठीक आहे, ऐक. मग त्याने तिला पहिलं हे सांगितलं, कारण तिने सांगितलं की व्रताचा भंग होणार नाही असं काय ते मला पहिलं सांगा, कारण ते सर्वात महत्त्वाचं नाही का. कुठली गोष्ट करत असताना आपल्याला इजा होणार नाही किंवा इजा कशाने होऊ शकते हे जाणून घेतलं पाहिजे. फ्रॉम विच थिंग विल हार्म अस वी शुड नो फर्स्ट. तसं या ठिकाणी तिने हे सांगितलं की कुठली गोष्ट करू नये ते मला सांगा, जेणेकरून माझा व्रतभंग होणार नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या ते मी करीनच, खात्री होती. कश्यप म्हणाले, ऐक, काय करायचं नाही याचे आता मी तुला सांगतो. सुरुवात केली सांगायला. हे व्रत जेव्हापासून तू अंगीकारशील त्या दिवसापासून कुठल्याही प्राण्याची हिंसा करायची नाही, कोणालाही शाप द्यायचा नाही, शिव्या शाप, खोटं बोलायचं नाही, नख किंवा केस कापायचे नाहीत, कुठल्याही अशुभ वस्तूला स्पर्श करायचा नाही, पाण्यामध्ये प्रवेश करून स्नान करायचं नाही. बघा, स्नान करताना पाण्यात प्रवेश करायचा नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला की कुठल्याही जलाशयामध्ये उतरायचं नाही, किंवा आपल्या भाषेत टब ज्याला आपण म्हणतो तो पण जलाशयात झाला छोटा, त्याच्यात पण उतरून स्नान केलेलं चालणार नाही. म्हणजेच तुम्ही पाणी अंगावर घेऊन स्नान केलेलं चालेल, पण जलाशय निर्माण करून जर त्यात गेलात व्रतभंग झाला. दुर्जनांशी बोलू नये, न धुतलेले वस्त्र नेसू नये, दुसऱ्याने घातलेली माळ कधीही घालू नये, कोणाचं उष्ट खाऊ नये, भद्रकालीचा प्रसाद किंवा मांसयुक्त अन्न खाऊ नये, शूद्राने आणलेले आणि रजस्वलेने पाहिलेले अन्नसुद्धा खाऊ नये, तसेच ओंजळीने पाणी पिऊ नये, काही खाल्ले असता तोंड न धुता राहू नये. हो, असं भागवतामध्ये अजून पण एका ठिकाणी म्हणलं आहे की जर आपण रात्री जेवण झाल्यावर जर तोंड न धुता जर आपण झोपलो तरीसुद्धा कधी कधी काही इविल शक्ती, ज्या इविल पॉवर त्या येऊ शकतात, असा उल्लेख भागवतामध्ये आहे. म्हणून आपण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा नेहमी ब्रश करून झोपावं. आणि भागवतामध्ये असा उल्लेख दुसऱ्या ठिकाणी पण आहे की तोंड न धुता जर तुम्ही झोपायसाठी गेलात तर कधी कधी एखादी असुरी शक्तीसुद्धा येऊ शकते, असा उल्लेख भागवतामध्ये एका ठिकाणी आहे. तेव्हा जेवण झाल्यावर निदान चूल तरी भरावी आपण, किमान ब्रश केला तर फारच उत्तम. आणि इथे पण त्यांनी हा नियम सांगितला आहे की जेवण झाल्यावरती तोंड न धुता राहू नये. अजून एक हा म्हणजे नियम आहे, संध्याकाळी केस मोकळे सोडून वेणी फडी न करता बडबड करत आणि अंगावर वस्त्र न घेता घराच्या बाहेर पडू नये. मग बघा, संध्याकाळी केस मोकळे सोडून फिरू नये हे तर भागवतामध्ये अजूनही काही ठिकाणी उल्लेख केला आहे की अशा प्रकारे केस मोकळे सोडून जर तुम्ही बाहेर पडलात तर संध्याकाळची वेळ ही अर्थात आपल्याला माहिती आहे की शिवगणांची फिरण्याची वेळ आहे. आणि हे जे सगळे भूतप्रेत आहे ते सगळे संध्याकाळीच फिरतात.
आणि त्यांना ह्या गोष्टीचं आकर्षण आहे. एखाद्या स्त्रीने जर मोकळे केस सोडले असतील तर त्याला ह्या गोष्टीचं आकर्षण असतं आणि ते येऊ शकतं, असं भागवतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. आणि इथे पण त्यांनी तेच सांगितलं की दितीला त्यांनी सांगितलं आहे की तू अशा प्रकारे संध्याकाळच्या वेळेस वेणीफणी न करता बाहेर पडू नकोस, केस मोकळे सोडून. त्याचबरोबर अंगावर वस्त्र न घेता घराच्या बाहेर. आता असा उल्लेख का केला सांगा बरं? अंगावर वस्त्र न घेता कोणीतरी व्यक्ती बाहेर पडेल का? स्त्री तर नाहीच पडणार ना. पण असं का म्हणलं असेल? काय तुम्हाला वाटतं सांगा? काय तुमचा अंदाज आहे? बघूया. लेट अस सी. बघूया तुम्ही काय म्हणताय. हां, करेक्ट. आणि उत्तर दिलंच आहे. बरोबर आहे ना? उत्तर असंच आहे की वस्त्र म्हणजे असं की वस्त्र तर आपण घालतोच, परंतु उपवस्त्र जे घ्यायचं असतं, जसं प्रिया म्हणाले की आपण ड्रेस घातला असेल त्याच्यावर ओढणी घ्यायला पाहिजे, साडी नेसली असेल तर पदर व्यवस्थित घ्यायला पाहिजे, अंग व्यवस्थित झाकलं गेलं पाहिजे. एक्सपोजर शरीराला मिळता कामा नये. आणि असं जर एक्सपोजर घेऊन जर तुम्ही गेलात तर व्रताचा भंग होतो, असं कश्यप मुनीने तिला सांगितलं. की अशा प्रकारे सुद्धा वस्त्र नीट न घेता गेलं तरी सुद्धा तुझ्या व्रताचा भंग होईल. त्याच्या पुढे अजूनही काही अटी आहेत. पाय धुतल्याखेरीज अपवित्र अवस्थेमध्ये ओलत्या पावांनी उत्तर किंवा पश्चिमेकडे डोके करून झोपू नये. नग्न अवस्थेत पण झोपू नये असंही सांगितलं आहे. ते तर भागवतात हेही सांगितलं की स्नान पण नग्न अवस्थेत करू नये. शरीरावरती काहीतरी कपडा असावा असं भागवतामध्ये स्पष्ट म्हणले. ते पुढच्या अध्यायात येईल. 10व्या स्कंदामध्ये माझ्यामते ही माहिती आहे. हे पण आहे. त्याच्यानंतर त्यांनी हेही सांगितलं की सकाळी न्याहारी करण्यापूर्वी भगवंताची प्रार्थना करावी, त्यांची पूजा करावी, त्यांना काही गोष्टी अर्पण कराव्यात आणि मग तुम्ही तुमचं सगळं जे आहे ते करावं. आणि अशा प्रकारे जर तू हे सगळं जर पाळलंस तर नक्की तुझं व्रत आहे ते यशस्वी होईल आणि तुझ्या मनात जी इच्छा आहे तशा प्रकारचा गर्भ निर्माण होईल. किंबहुना तुझ्या गर्भामध्ये गर्भधारणा झाल्यावर सुद्धा हे सगळं तू जर पाळलंस तर तशा प्रकारचं तेज त्याच्यामध्ये येईल आणि हा नक्की इंद्राचा वध करेल. आणि हे जे व्रत तुला मी सांगितलं त्याचं नाव आहे पुंसवन, असं या व्रताचं नाव आहे. आणि फक्त 1 वर्ष तुला हे करायचं आहे. नीट लक्षात आलं का? ऐकलंस का? मी नीट काय सांगितले ते कश्यपने तिला परत एकदा सांगितलं. काही शंका असेल तर आत्ता विचार, नंतर मला परत सांगू नकोस की मला माहीत नव्हतं. अशा प्रकारे कश्यप मुनीने तिला अतिशय सविस्तरपणे काय करू नये ह्याची यादीच दिली. तिने ते सगळं शांतपणे ऐकून घेतलं. म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, मी हे सगळं जे आहे ते पाळायला तयार आहे. झालं. व्रताला सुरुवात केली तिने. सगळ्या गोष्टी तिने लक्षात ठेवून सगळं पाळायला सुरुवात केली. कुठल्याही प्रकारे कुठूनही भंग तर होत नाही याची तिने खूप काळजी घेतली. जेव्हा तो अशा प्रकारे तिने हे व्रत सुरू केलं, तिच्या अर्थात गर्भामध्ये कश्यप मुनीचं वीर्य होतंच, फक्त ही शक्ती जी आहे ती हिच्या व्रताने येणार होती त्या गर्भामध्ये. तेव्हा व्रत सुरू झालं आणि इंद्राच्या पोटामध्ये गोळा आला. अर्थात इंद्र म्हणाला, हे जर व्रत पूर्ण झालं तर माझं काय खरं नाही, माझा वधच करणार. मग आता आपण काय करायचं? नेहमीप्रमाणे इंद्राने जे केलं तेच केलं. यावेळेस जेव्हा जेव्हा ऋषीमुनी तपश्चर्या करायची त्यांची तपश्चर्या भंग केली. आणि आता ही व्रत करते तर हिचं व्रतात भंग होतो आहे का हे आपण बघायचं बारकाईने, किंवा भंग करता येईल तर बघूया काय जमतंय का. आणि म्हणून त्याने गुप्तपणे दितीच्या आश्रमामध्ये प्रवेश केला. आणि अर्थात गुप्तपणे तो आला, पण तो तिची सेवा करत होता. तिथे पण येऊन तो तिला फुलं आणून द्यायचा, फळं आणून द्यायचा, समिधा आणून द्यायचा, पाणी आणून द्यायचा आणि अशी तिची तो थोडी सेवा करायचा.
पण तिच्यावरती त्याचं लक्ष बारीक होतं की कुठे तिचं व्रतपालन करण्यामध्ये खोट येते. जर खोट आली तर इंद्राला संधी मिळणार होती काही गोष्टी करायची. तिचं व्रत चालू होतं, हळूहळू ती व्रत पाळत होती कसोशीने. व्रत जसं कठीण होतं त्यामुळे व्रतपालन करायला सुरुवात झाल्यावरती दितीला थोडासा तिचं शरीर थोडंसं कृश झालं होतं. आणि एक दिवस अनावधानाने तिने थोडंसं खाल्लं संध्याकाळी आणि तिला खूप थकवा आला होता म्हणून ती तशीच झोपली, तोंड न धुता. थोडीशी पडली अशीच, पण तोंड न धुता पडली आणि बस नियमाचा भंग झाला. तिला सांगितलंच होतं की जेव्हा केव्हा तू काही खाशील त्याच्यानंतर तू तोंड धुणं फार महत्त्वाचं आहे. हातपाय आणि तोंड धुणं महत्त्वाचं आहे. पण अनावधानाने ती विसरून गेली आणि अर्थात तिच्या हातून ही गोष्ट घडली. आणि इंद्र वाटच बघत होता, कधी ही चूक करते आणि कधी मला संधी मिळते. ज्या क्षणी तिने ही चूक केली दुसऱ्या क्षणी इंद्राने तिच्या उदरामध्ये प्रवेश केला. याचीच तर तो वाट बघत होता. अशीच कथा नलराजाची पण आहे की नलराजा सुद्धा अतिशय पुण्यवान होता. त्याच्या शरीरामध्ये कलीने प्रवेश करायचा होता, पण कलीला संधी मिळत नव्हती. कसा प्रवेश करावा त्याला माहीत नव्हतं. कारण पुण्यवान माणसाला कली येणार कसा? जोपर्यंत पाप घडत नाही तोपर्यंत कली प्रवेश करू शकत नाही. आणि मग तेव्हा काय कथा घडली आणि कशा प्रकारे तो त्याच्या शरीरात घुसला ही खूप सुंदर कथा आहे. आणि मग जेव्हा तो कली त्याच्या शरीरात प्रवेश केला नलराजाचा, तेव्हा नलराजाला किती कष्ट पडले आणि त्याच्या पत्नीला किती कष्ट भोगावे लागले ह्याची पण कथा खूप सुंदर आहे, मोठी कथा आहे. आणि शेवटी तो कली कसा गेला ह्याची पण सुंदर कथा आहे. अतिशय सुंदर असं नल आणि दमयंतीची खूप रंजक अशी कथा आहे, ऐकण्यासारखी कथा आहे. कधीतरी आपण नक्की ऐकूया. पण महत्त्वाचा भाग त्याच्यातला सुद्धा हाच होता की नलराजाकडून कशी चूक घडली आणि कलीला कशी संधी मिळाली त्याच्या शरीरात प्रवेश करायची, हा महत्त्वाचा भाग त्याचा गाभा आहे. तशीच गोष्ट इथे घडली. दितीने चांगल्या प्रकारे व्रतपालन केलं होतं, परंतु एक दिवस अनावधानाने तिच्याकडून चूक घडली आणि इंद्र बारकाईने लक्ष ठेवून तिथेच बसला होता. आणि जेव्हा तिने ही चूक केली, हातपाय न धुता तोंड न धुता जेव्हा ती झोपी गेली, त्याच क्षणी इंद्राने ठरवलं आता मला संधी मिळाली, व्रताचा भंग झालेला आहे, तोपर्यंत मी हिच्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. पण आता त्याला संधी मिळाली आणि त्याने अर्थात आपल्या योगमायेचा उपयोग केला आणि दितीच्या उदरामध्ये प्रवेश केला. उदरामध्ये गेल्यावर त्यांनी बघितलं की आतमध्ये गर्भ आहे आणि तो गर्भसुद्धा सोन्यासारखा चमचम चमचम करत होता. साधारण गर्भ नव्हता. कश्यप मुनींपासून गर्भधारणा झाली होती. असे मुनी खूप तेजस्वी होते, तपस्वी होते. गर्भ साधारण नव्हताच आणि त्यातून हिने व्रत केलं होतं, त्यामुळे गर्भ जो होता तो सोन्यासारखा चमकत होता. त्याने आपलं वज्र नेलं होतं आणि त्या वज्राचा त्याने वापर केला आणि त्या गर्भाचे 7 तुकडे केले. जेव्हा त्याने त्याचे 7 तुकडे केले तेव्हा गर्भ रडायला लागला. गर्भ रडायला लागला, आवाज येईल म्हणून त्याने अजून 7 तुकडे केले, पण तरी गर्भ मेला नाही. गर्भ जिवंत होते आणि ते रडायला लागले. अशा प्रकारे त्यांनी त्याचे तुकडे केले आणि करता 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 49 झाले. 7 7 49. 7 तुकडे केले आणि गर्भाला मृत्यू येत नव्हता म्हणून अजून तुकडे केले आणि करता करता तुकडे होत होते, पण गर्भ रडत होता, गर्भाला मृत्यू नाही आला. शेवटी 49 तुकडे झाल्यावरती ते गर्भ जे आहेत त्यांना वाचा आली आणि ते इंद्राला म्हणाले, अरे आम्हाला का मारतोयस? आम्ही काय गुन्हा केला आहे? अरे आम्ही तुझे भाऊच आहोत, मरुद्गण, तेव्हा आमच्यापासून तुला कुठलाही धोका नाही, हे लक्षात ठेव. असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा इंद्राला जरा बरं वाटलं की अरे हे तर भाग चांगला आहे. आणि त्याने हाही विचार केला की इतके तुकडे करून सुद्धा हे जिवंत राहतात म्हणजे काहीतरी याच्यात शक्ती तर अद्भुत आहेच. आणि हे स्वतःहून हिचं म्हणत असतील, मी तर यांना मारू शकत नाही, तुकडे करू शकलो पण मारू तर शकलो नाही.
पण जर हे म्हणत असेल की आम्ही तुझे मित्र आहोत किंवा तुझे सखे आहोत किंवा तुझ्या बाजूने आहोत, तर चांगलीच गोष्ट आहे. मग आपल्याला आपला भाग हलका झाला. आणि म्हणून त्यांना काही पुढे केलं नाही. उलट त्यांना सांगितलं की मला खूप आनंद आहे की तुम्ही जन्म घेतला आहात आणि आता मी तुम्हाला देवयोनीमध्ये घेईन. वास्तविक पाहता तुम्ही राक्षस योनीमध्ये आहात किंवा असुर योनीमध्ये आहात, परंतु तुम्ही माझे मित्र आहात किंवा तुम्ही मला अशा प्रकारे जर समजत असाल की इंद्र आमच्यासाठी चांगला आहे, तर मग मी तुम्हाला देवयोनीत घ्यायला तयार आहे, नव्हे देवयोनीत घेईन. आणि अशा प्रकारे इंद्राने त्यांना देवयोनीमध्ये घेण्याचं आश्वासन दिलं आणि त्याचा स्वीकार पण केला. आणि हे सगळं झाल्यावरती हे जे मरुद्गण होते ते अर्थात गर्भाच्या बाहेर आले. गर्भात राहण्याचा आता काही प्रश्न नव्हता. आणि ते जेव्हा बाहेर आले तेव्हा दितीने बघितलं की अरे 49 मुलं, छोटीशी बालकं बाहेर आली. तिला खूप आनंद झाला. आणि बरोबर इंद्र पण आहे. तेव्हा तिला खूप आनंद झाला की किती तेजस्वी असे हे पुत्र सगळे निर्माण झाले. आणि मला तर एकच पुत्र हवा होता, पण हे एवढे पुत्र कसे काय निर्माण झाले हे पण तिला समजलं नाही. ती मनाशी म्हणले सुद्धा, अरे मी तर एका पुत्रासाठी संकल्प केला, मग असे 49 कसे झाले. इंद्राला तिने बघितलं आणि इंद्राला म्हणाले, इंद्रा तू इथे आहेस, तुला याचं रहस्य नक्कीच माहीत असेल, तेव्हा खरं सांग, खोटं बोलू नकोस. खरं सांगितलंस तर मी तुला काहीही शासन करणार नाही, पण जर खोटं बोललास तर तुला मी शासन करेन. दितीने सांगितलं. म्हटलं इंद्र पण घाबरला. दिती शेवटी कश्यपांची पत्नी आहे, तिच्याकडे पण पुण्य असणारच. त्यांनी लगेच सांगितलं, माते मला माफ कर, मी तुझ्याकडे आलो होतो, थोडी सेवा पण केली, ही गोष्ट बरोबर आहे, पण त्या सेवेमध्ये माझा कपटीपणाच होता, स्वार्थ होता. माझ्या मनामध्ये कुठलीही अशी चांगली भावना नव्हती त्यावेळेस. मी फक्त कपटानेच इथे आलो होतो आणि तुझी सेवा केली. कारण का, तर माझी अशी इच्छा होती की हे व्रत पालन करत असताना तुझ्यातून काहीतरी चूक व्हावी, त्रुटी व्हावी, आणि ती झाल्यावरती तुझ्या गर्भाचा मला वध करायचा होता. आणि म्हणून जेव्हा तुझ्या हातून एक त्रुटी घडली की तू न तोंड धुता झोपलीस, हातपाय तोंड न धुता झोपलीस, आणि मी याचा फायदा घेतला आणि तुझ्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि तिथे 7 बालकं होती किंवा त्यांचे मी 7 तुकडे केले आणि नंतर तुकडे तुकडे करत राहिलो, कारण यांना मृत्यू येत नव्हता. मला हे आश्चर्यच वाटलं की असं कसं घडलं की माझ्या वज्राचा प्रहार झाल्यावरती तर मृत्यू यायला पाहिजे, पण मृत्यू येतच नव्हता. 49 तुकडे झाले आणि 49च्या 49 जीव निर्माण झाले. हा एक आश्चर्याचा भाग आहे. अर्थात जसं अश्वत्थाम्याने गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं तरी सुद्धा परीक्षित राजाला मृत्यू तसा आला नाही, त्याचं रक्षण भगवंताने केलं होतं. तसाच भाग थोडासा इथे पण घडला होता की तिने जे व्रत केलं होतं ते व्रत खूप चांगल्या प्रकारे तिने केलं होतं, अतिशय कट्टर भावनेने केलं होतं आणि व्रत जवळपास पूर्ण झालं होतं. अगदी थोडासा भाग शिल्लक होता व्रताचा आणि तिच्याकडून नकळतपणे हे घडलं होतं. आणि तिचं व्रत जवळपास पूर्ण झालं असल्यामुळे त्या व्रताचं पुण्य तिच्याकडे होतं आणि त्या पुण्याचा प्रभाव असल्यामुळे त्या बालकांना मृत्यू आला नाही. आणि म्हणून एवढे तुकडे झाल्यावर पण 49च्या 49 जीव असेच सजीव राहिले आणि ते बाहेर आले. आणि म्हणून तिला 49 मुलं झाली. आणि हे सगळं इंद्राने सांगितलं की बाई गं, माझ्या हातून ही चूक झाली आहे, मीच असं वाईट विचार करून आलो आणि तुझ्या या पुत्राचा वध करण्याचा प्रयत्न केला, परंतु असं असं घडलं आहे. पण तुझे पुत्र जे आहेत ते माझे चांगल्या प्रकारचे संबंध असलेले आहेत, त्यांना माझ्या मनात द्वेष नाही आहे माझ्याविषयी त्यांना, आणि म्हणून मला खूप आनंद आहे. म्हणून मी याला देवयोनीमध्ये घेऊ इच्छितो, नव्हे घेतोच आहे. हे आता राक्षस योनीत राहणार नाहीत, मी यांना देवयोनी देतो आहे. तेव्हा ही गोष्ट मी करतो आहे. तर जी काही चूक झाली आहे त्याची ही भरपाई मी अशा प्रकारे करतो की यांना मी देवयोनीत घेतो. इंद्राचा त्याच्यामध्ये स्वार्थ पण होता की देवयोनीत आल्यावरती ते त्याचे शत्रू झालेच नसते. आणि इंद्राने असं केलं, पण त्याने हेही कबूल केलं की माझ्या हातून हे असं मला करायचं होतं म्हणून आलो आणि घाबरून आलो.
आणि माते मला क्षमा कर, मावशी होती त्याची, ती खरं बदल दिती, आणि त्याने मनपूर्वक क्षमा मागितली. आणि दितीला सुद्धा असं वाटलं की इंद्र खरोखर त्याला पश्चाताप जो झाला तो खरा झाला. आणि मग तिला वाटलं जाऊ दे, इतका पश्चाताप झाला असेल तर आपण त्याला सोडून दिलं पाहिजे, दयाबुद्धी दाखवायला पाहिजे. शेवटी तिने एवढं मोठं व्रत केलं होतं, त्याचा परिणाम तिच्यावर पण झाला होता. तिच्यातल्या काही ज्या सूड घेण्याच्या वृत्ती होत्या त्या शमल्या होत्या, कारण तिने काम खूप चांगलं केलं होतं, पॉझिटिव्ह काम केलं होतं. त्यामुळे निगेटिव्हिटी थोडी कमी झाली तिची आपल्या भाषेत. आणि म्हणून ज्या इंद्राचा द्वेष करून तिने हे व्रत करायचं ठरवलं, त्या इंद्राविषयी तिच्या मनात सुद्धा थोडंसं प्रेम निर्माण झालं. आणि ती म्हणाली हरकत नाही, जे केलंस ते तो विषय संपला आता. पण तू एक गोष्ट चांगली केलीस की या सर्वच्या सर्व 49 मुलांना देव योनीमध्ये स्वीकारलेस, तेव्हा माझ्याकडून तुला अभय मी दिलेला आहे. फक्त आता यांना तू देव योनीत घेऊन जा, स्वर्गलोकी घेऊन जा. अर्थात इंद्रालाही आनंद झाला की जे काही हे सगळं संघर्ष चालू होता, त्या संघर्षाला शेवटी चांगला भाग आला, त्याचं फळ शेवटी चांगलं निघालं. आणि ही सगळे जे पुत्र आहेत ते देवांचे मित्र बनले, नव्हे देवलोकातच ते सामील झाले. ही खूप चांगली गोष्ट घडली. आणि इतके चांगले शक्तिशाली, कारण भगवंताच्या उपासनेने ते तयार झाले होते आणि त्याच्यामुळे ते शक्तिशालीसुद्धा होते मरुद्गण. आणि असे हे देव आपल्यामध्ये सामील झाले, याचा इंद्रालाही आनंद झाला आणि दितीच्या मनातला सुद्धा इंद्रावरचा राग दूर झाला. आणि अशा प्रकारे हे मरुद्गण जे आहेत, हे 49 मरुद्गण निर्माण झाले. आणि अर्थात ते स्वर्गलोकामध्ये आहेत, ते देवच आहेत, यात शंका नाही. आणि अशा प्रकारे हे मरुद्गणांचा जन्म आख्यान आहे, अतिशय मंगलकारक आहे. शुकमुनी म्हणाले, हे जे काय मी तुला कथा सांगितली मरुद्गणाची, ही पण खूप मंगलकारी आहे, हे लक्षात ठेव. अर्थात अशी कथा ऐकली तर मंगलच होतं, अमंगल होत नाही. अशा प्रकारे ही कथा मुनिवरांनी शुकमुनींना परीक्षित राजाला सांगितली आणि म्हणाले, तुझ्या शंकेचं आता नक्कीच निरसन झालं असेल की मरुद्गण असुर योनीत जन्माला येऊन सुद्धा कशामुळे देव योनीत आले, ह्याचं तुला मी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. मला खात्री आहे की तुला या नंतर समाधान मिळेल. परंतु अर्थात राजा या उत्तरामुळे समाधानी जरी होता, तरी पण त्याच्याकडे अजून काही प्रश्न शिल्लक होते. आणि तो प्रश्न होता की हे व्रत कसं करायचं. अर्थात ते व्रत कसं करायचं हे त्याला अतिशय सविस्तरपणे मुनींनी सांगितलं. अर्थात हा सगळा भाग आपण पुढल्या भागामध्ये बसूया. या ठिकाणी आजचा हा जो भाग क्रमांक 61 आहे तो समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्री